Hello students, I am Professor Nikam SR from SPH Junior College, Nampur Taluka Baglan. Now we will see the next topic from these basic principles of organic chemistry, that is alkyl group. Now we will see the definition of alkyl group. The group obtained from alkane, that is by removing one hydrogen atom from its terminal carbon atom, then that group is called as alkyl group. Again we will see the group obtained from alkane by removing its one hydrogen atom from terminal carbon atom, that is called as alkyl group. The group obtained from alkane by removing one hydrogen atom from its terminal carbon atom, that is called as alkyl group. अल्केनमधून जर अल्केनच्या टर्मिनल कार्बनवरचा जो एक हायड्रोजन आपण कमी केला, लूज केला, तर जो ग्रुप तयार होईल त्या ग्रुपला आपण काय म्हणतो, अल्किल ग्रुप. दॅट अल्किल ग्रुप मे बी अ स्ट्रेट और ब्रांच चेन. तो स्ट्रेट चेन पण असू शकतो किंवा ब्रांच सिस्टीममध्ये पण असू शकतो. आता आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. सो नॉमेनक्लेचर ऑफ स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप्स. नाउ वी विल सी how the straight chain alkyl groups are formed. There is a chart, that is first, that is alkane, then name of alkane, then after losing its terminal hydrogen atom, the group formed, that is alkyl group in a straight chain, and its name. So we will see the one by one. पहिला कंपाऊंड आपण घेतला मिथेन CH4, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्याचं नाव मिथेन. आणि त्या मिथेनमधला जर एक हायड्रोजन आपण कमी केला तर आपल्याला अल्किल ग्रुप मिळणार CH3. सिंगल बॉन्ड CH3, कार्बनची ती व्हॅलन्सी किंवा बॉन्ड आपण म्हणू शकतो, सिंगल बॉन्ड CH3. अशा पद्धतीने CH4 मधला एक हायड्रोजन कमी झाला की CH3 ग्रुप आपल्याला मिळतो. त्या CH3ला नाव काय आहे, मिथिल ग्रुप. इट इज कॉल्ड ॲज मिथिल ग्रुप. तो मिथिल ग्रुप तुम्ही अशा पद्धतीने पण लिहू शकतात किंवा CH3 सिंगल बॉन्ड, तो अपोजिट साईडने पण लिहू शकतात. अगोदर CH3 आणि नंतर बॉन्ड पण तुम्ही देऊ शकतात. त्याला शॉर्टली आपण ब्रॅकेटमध्ये म्हटले ME, कॅपिटल ME. हा तुम्ही मिथिल ग्रुप हा शॉर्टली असा पण लिहू शकतात. बऱ्याच ठिकाणी पुस्तकात आपल्याला बघायला मिळतात मिथिल ME. त्याचा अर्थ काय घ्यायचा आहे, मिथिल ग्रुप. नाउ सी द सेकंड CH3 सिंगल बॉन्ड CH3, दॅट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C2H6. नेम इज इथेन, सेकंड मेंबर ऑफ अल्केन फॅमिली. जर इथेनमधून जर आपण एका साईडला जर एका टर्मिनलचा एक हायड्रोजन आपण कमी केला तर आपल्याला ग्रुप कोणता मिळतो, सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. हाच ग्रुप आपण दुसऱ्या पद्धतीने पण लिहिता येऊ शकतो, CH3 CH2 आणि सिंगल बॉन्ड याप्रमाणे पण लिहू शकतो. त्या ग्रुपला नाव आहे इथिल ग्रुप. आणि इथिल ग्रुप ब्रॅकेटमध्ये ET, कॅपिटल E आणि स्मॉल t ने तो दाखवला जातो. नेक्स्ट, that is third one, CH3 CH2 CH3 straight chain, that is propane. Name is propane. and propaneचं जर आपण एक हायड्रोजन कमी केला टर्मिनल कार्बनवरचा तर आपल्याला ग्रुप मिळणार CH2 सिंगल बॉन्ड CH2 CH2 सिंगल बॉन्ड CH3. आणि तोच ग्रुप आपण दुसऱ्या पद्धतीने कसा लिहिल, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि पुढे व्हॅलन्सी किंवा बॉन्ड. नाव त्याचं असेल प्रॉपिल ग्रुप. स्ट्रेट चेनमधला हा प्रॉपिल ग्रुप दिसतोय आणि तो ब्रॅकेटमध्ये शॉर्टली PRने आपण दाखवू शकतो. नेक्स्ट, दॅट इज ब्युटेन. सी द स्ट्रक्चर ऑफ ब्युटेन. CH3 CH2 CH2 CH3. ब्युटेनमध्ये दोन CH2 ग्रुप मध्यभागी येतात. प्रॉपेनमध्ये एकच CH2 ग्रुप येतो. आजूबाजूला दोन मिथिल ग्रुप टर्मिनल साईडला दिसतात. नाव त्याचं ब्युटेन. 4 कार्बन असल्यामुळे ब्युटेन, 3 कार्बन असल्यामुळे प्रॉपेन. तर ब्युटेनमधला एक जर हायड्रोजन आपण कमी केला तर आपल्याला स्ट्रेट चेनमधला ग्रुप मिळणार CH2 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 CH3. तोच ग्रुप आपण वेगळ्या पद्धतीने पण दुसऱ्या पद्धतीने पण लिहिता येईल, CH3 CH2 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 सिंगल बॉन्ड. त्याचं नाव ब्युटिल ग्रुप. आणि हा ब्युटिल ग्रुप आपण शॉर्टली कसं करू शकतो, BU ने दाखवू शकतो. बघा, मिथिल ग्रुप ME ने, इथिल ग्रुप ET ने, प्रॉपिल ग्रुप PR ने आणि ब्युटिल ग्रुप BU ने आपण दाखवू शकतो. See that groups, that is first is methyl group, second is CH2 CH3 ethyl, then third one is N propyl group. स्ट्रेट चेन असल्यामुळे N हा शब्द N तुम्ही लावू शकतात, प्रेफिक्स N ब्युटिल N प्रॉपिल याप्रमाणे. सो दीज आर द अल्किल ग्रुप्स. स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप आपल्याला दिसत आहेत ते.
Now the branch chain alkyl groups. Now see the branch chain alkyl groups. There are also chart for alkane, then its name, then alkyl group in a branch system. मग आता या ठिकाणी आपल्याला प्रोपेन ब्युटेन पासून आपण स्टार्ट जर केलं तर फर्स्ट अल्केन इज CH3 CH2 CH3, दॅट इज प्रोपेन. या प्रोपेनमधून जर आपण स्ट्रेट चेन जर आत्ताच आपण मगाशी बघितलं मागच्या चार्टमध्ये, जर टर्मिनलवरचा जर एक हायड्रोजन कमी केला तर आपल्याला हा ग्रुप मिळणार CH3 CH2 CH2 सिंगल बॉन्ड. तोच जो आपण वरती बघितला तोच फक्त आपण वेगळ्या उलट्या पद्धतीने लिहिलं आहे. CH3 CH2 CH2 सिंगल बॉन्ड, दॅट इज N प्रॉपिल ग्रुप किंवा प्रॉपिल ग्रुप. टर्मिनल कार्बनवरचा जर हायड्रोजन कमी केला तर आपल्याला अशा पद्धतीने ग्रुप मिळेल. जर CH3 CH2 CH3 मधला म्हणजे मधल्या मिडल कार्बनवरचा जर आपण हायड्रोजन काढून टाकला आणि त्याला बॉन्ड दिला, व्हॅलन्सी दिली कार्बनला, तर आपल्याला या पद्धतीचा ग्रुप मिळतो. या ग्रुपला आपण काय म्हणायचं, आयसोप्रॉपिल ग्रुप. आणि ह्या आयसोप्रॉपिल ग्रुपलाच सेकंडरी प्रॉपिल ग्रुप असे म्हणतात. आयसोप्रॉपिल ग्रुप ऑर सेकंडरी प्रॉपिल ग्रुप, दे आर द सेम. मध्यभागी आजूबाजूला CH3, मध्यभागी CH आणि त्या CHला सिंगल बॉन्ड. म्हणजेच मधल्या कार्बनवरचा मधल्या CH2चा एक हायड्रोजन आपण कमी केला आणि कार्बनला व्हॅलन्सी दाखवली तर तो आपल्याला सेकंडरी प्रॉपिल ग्रुप दाखवता येतो. नाउ सी द सेकंड CH3 CH2 CH2 CH3, दॅट इज N ब्युटेन. स्ट्रेट चेनमधला ब्युटेन अल्केन N ब्युटेन, नॉर्मल चेन असतो तो. आणि त्या टर्मिनलचा ग्रुप टर्मिनलचा मिथेल ग्रुपवरचा हायड्रोजन जर कमी केला तर आपल्याला N ब्युटिल ग्रुप, या N प्रॉपिलप्रमाणेच आपल्याला N ब्युटिल ग्रुप दिसतो. CH3 CH2 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 सिंगल बॉन्ड. हेच आपण वरती वेगळ्या पद्धतीने लिहिलं, उलट्या पद्धतीने. हा स्ट्रेट चेनमधला ब्युटिल ग्रुप आहे. जर हा आपण ब्रांच सिस्टीममध्ये जर घेतला, समजा CH3 CH2 CH2 CH3 असा कंपाऊंड असेल, जर राईटकडून जर आपण बघितलं तर दुसऱ्या कार्बनवरचा जर आपण एक हायड्रोजन कमी केला आणि त्याला बॉन्ड दाखवला, खाली व्हॅलन्सी दाखवली, तर त्यावेळेस अशा ग्रुपला आपण काय म्हणू शकतो, सेकंडरी ब्युटिल ग्रुप. हा सेकंडरी ब्युटिल ग्रुप आपण लेफ्टकडून पण दाखवू शकतो. म्हणजेच त्याच्या जो तिसरा कार्बन आहे, म्हणजे इकडून लेफ्टकडून दुसरा जो कार्बन येईल CH2, दोन्ही CH2चा आपण हायड्रोजन जर लूज केला तर आपल्याला कुठल्या तरी एका ग्रुपचा जर आपण हायड्रोजन लूज केला की तो आपल्याला सेकंडरी ब्युटिल ग्रुप दिसणार आहे. बघा, तुम्ही लेफ्टकडून सुरुवात करा किंवा राईटकडून सुरुवात करा. आता ह्या समोरच्या आपल्या स्ट्रक्चरमध्ये जे दिसतंय ते राईटकडून दुसरा कार्बनवरचा हायड्रोजन कमी करून आपल्याला तो व्हॅलन्सी दाखवलेली, बॉन्ड दाखवलेला आहे, म्हणजे सेकंडरी ब्युटिल ग्रुप. तो पण आपल्याला दोन्ही पद्धतीने दाखवता येऊ शकतो. बघा, स्ट्रेट चेनमधला ब्युटिल ग्रुप आणि ब्रांच चेनमधला ब्युटिल ग्रुप. स्ट्रेट चेनला N ब्युटिल ग्रुप आपण म्हणू शकतो आणि याला सेकंडरी ब्युटिल ग्रुप आपण म्हणू शकतो. दुसऱ्या कार्बनवरचा मेन चेनवरचा स्ट्रेट चेनचा दुसऱ्या कार्बनवरचा जर हायड्रोजन आपण कमी केला आणि व्हॅलन्सी किंवा बॉन्ड दाखवला तर आपल्याला सेकंडरी ब्युटिल ग्रुप मिळणार. सो दिस इज अबाउट द ब्युटेन. नाव द इम्पॉर्टंट अगेन, दॅट इज थर्ड स्ट्रक्चर CH3 CH CH3 CH3. जर मध्यभागी CH ग्रुप आहे आणि आजूबाजूला जर 3 मिथिल ग्रुप जर घेतले तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, यापूर्वी आपण बघितलेले स्ट्रक्चर ब्रांच चेन कंपाऊंडमध्ये, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये, ॲलिफॅटिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशनमध्ये हे आपण बघितलं आहे. तर त्याला आपण आयसोब्युटेन म्हणतो. द नेम ऑफ दॅट कंपाऊंड इज आयसोब्युटेन. आणि ह्या आयसोब्युटेनचा जर एक टर्मिनल CH3 त्याच्यावरचा एक हायड्रोजन राईट साईडचा इथं काय केलेला आहे, एक हायड्रोजन कमी केलेला आहे, म्हणजे CH3चा CH2 ग्रुप होतो आणि त्या CH2ला पुढे आपण बॉन्ड दिलेला आहे, व्हॅलन्सी दिलेली आहे कार्बनची, आणि त्यावेळेस त्या ग्रुपला आपण काय म्हणणार, आयसोब्युटिल ग्रुप. तो आयसोब्युटिल ग्रुप हा आयसोब्युटेनपासून तयार झालेला आहे, म्हणून त्या ग्रुपला काय म्हणायचं आहे, आयसोब्युटिल ग्रुप. बघा, आता विद्यार्थी 12वीचे विद्यार्थी जेव्हा हे स्ट्रक्चर त्यांना विचारलं जातं, बऱ्याच वेळेस गोंधळ करतात. सेकंडरी ब्युटिल आणि आयसोब्युटिल याच्यामध्ये गोंधळ होतो. तो सेकंडरी ब्युटिलचं स्ट्रक्चर बघा वरती, या पद्धतीने दुसऱ्या कार्बनवरचा एक हायड्रोजन कमी केलेला आहे. आणि आयसोब्युटेनमध्ये आयसोब्युटिल क्लोराईड किंवा आयसोब्युटिल ग्रुप आपल्याला मिळणार आहे, म्हणजेच टर्मिनल कार्बनवरचा एक हायड्रोजन आयसोब्युटेन स्ट्रक्चरमधून कमी करायचा आहे. मग त्यावेळेस आपल्याला आयसोब्युटिल ग्रुप हा आयसोब्युटेनकडून मिळणार आहे.
आणि सेकंडरी ब्युटिल ग्रुप आपल्याला कोणाकडून मिळणार आहे, ब्युटेनपासून मिळणार आहे. तर हे लक्षात ठेवा. आणि नंतरचं जे स्ट्रक्चर दिसतं शेवटचं स्ट्रक्चर ते टर्चरी ब्युटिल ग्रुप आहे. टर्चरी ब्युटिल ग्रुपमध्ये जर आयसोब्युटेनचा जो मिडल कार्बन आहे त्याच्यावरचा जर आपण हायड्रोजन काढून टाकला, ते आजूबाजूचे तिन्ही ग्रुप जर सेम ठेवले तर आपल्याला हे लास्ट स्ट्रक्चर मिळतं. आणि त्या कार्बनला वरती बॉन्ड दाखवला, व्हॅलेन्सी दाखवली. मग तो कार्बन 3 वेगवेगळ्या मिथिल ग्रुपला अटॅच आहे आणि म्हणून त्या ग्रुपला आपण काय म्हणणार, टर्चरी ब्युटिल ग्रुप. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. वी हॅव टू सी द कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट्स. नाउ द क्वेश्चन अराइजेस, हाउ कॅन you classify the carbon in a given organic compound, or in any organic compound how can you classify the carbon? That is, the carbon atom is classified, or any carbon present in organic compound, in any organic compound that can be classified as a primary carbon atom, secondary carbon atom, tertiary carbon atom and quaternary carbon atom. This primary carbon atom is denoted by P or 1 degree. Now what is that primary carbon? So primary carbon is the carbon which is attached to only one another carbon atom. Then secondary carbon atom. Secondary carbon atom is denoted by S or 2 degree. Then what is mean by the secondary carbon? Now the secondary carbon is the carbon which is attached to two other carbon atoms, that is called as secondary carbon. Now the tertiary carbon atom is denoted by small t or 3 degree. The tertiary carbon is that carbon which is attached to 3 other different carbon atoms, that is known as the tertiary carbon. And the last fourth one is quaternary carbon atom, that is denoted by small q or 4 degree. The quaternary carbon is the carbon which is attached to the 4 different other carbon atoms, that is called as quaternary carbon atom. So this is the classification of carbon present in any given organic compound. So primary carbon, secondary carbon, tertiary carbon and quaternary carbon atom, and they are denoted by P, S, T, Q respectively, or 1 degree, 2 degree, 3 degree or 4 degree respectively. Now we'll see the example. See the structure, that is CH3 CH2. The third carbon is attached to 2 different methyl groups, and then CH CH3 CH3. If you have asked, you have given this structure and you have asked the question, that is identify the number of primary, secondary, tertiary and quaternary carbons as well as hydrogens. तुम्हाला परीक्षेमध्ये स्ट्रक्चर देऊ शकतात आणि या स्ट्रक्चरवरून तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, आयडेंटिफाय द नंबर, टोटल नंबर ऑफ प्रायमरी हायड्रोजन ॲटम्स, secondary hydrogen atoms, tertiary hydrogen atoms and quaternary hydrogen atoms. Now see, here this CH3 is attached to another CH2 group. मग मिथिल ग्रुप असेल त्याचा जो कार्बन असेल तो प्रायमरी असणार, म्हणून पीने तो दाखवलेला आहे किंवा 1 डिग्रीने. नंतरचा जो कार्बन आहे CH2 ग्रुपचा तो सेकंडरी कार्बन आहे. वाय इट इज सेकंडरी? बिकॉज इट इज अटॅच टू 2 डिफरंट अदर कार्बन ॲटम्स. CH3चा एक कार्बन आणि नंतर नेक्स्ट कार्बनला तो अटॅच असल्यामुळे तो सेकंडरी 2 डिग्रीने डिनोट केला आहे. नंतर मध्यभागी जो कार्बन दिसतोय आपल्याला तो वेगवेगळ्या 4 कार्बनला अटॅच आहे, CH3 CH2 CH3 आणि इकडे राईटला CH, म्हणून तो Q आहे क्वाटर्नरी कार्बन. Qने दाखवला किंवा 4 डिग्रीने दाखवला. नंतर त्या क्वाटर्नरी कार्बनला वरच्या साईडला आणि खालच्या साईडला 2 मिथिल ग्रुप आपल्याला दिसत आहेत आणि ते दोघीचे दोघी मिथिल ग्रुप काय आहेत? प्रायमरी कार्बनचे आहेत. प्रायमरी कार्बन आहे त्या मिथिल ग्रुपचा जो कार्बन येतो. नंतर क्वाटर्नरी कार्बन नंतरचा जो CH आहे तो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असल्यामुळे तिथं तो जो आहे तो टीने आपण दाखवू शकतो. तो चुकून तिथं यस दिसतोय आपल्याला, प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे, ते लक्षात घ्या. दॅट इज यस इज नॉट देअर बट देअर इज टी, स्मॉल टी, दॅट इज टर्चरी कार्बन ॲटम. Why it is tertiary carbon atom? Because it is attached to the left side carbon
क्वाटर्नरी कार्बन. देन ॲट द राईट साईड CH3चा C असेल तो प्रायमरी कार्बन, आणि त्याच्या डोक्यावरचा परत CH3चा C परत तो प्रायमरी कार्बन आहे. म्हणजे हा टर्चरी कार्बन क्वाटर्नरी कार्बनला आणि 2 प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. म्हणजे अशा पद्धतीने तो 3 कार्बनला अटॅच असल्यामुळे तो टर्चरी कार्बन होऊ शकतो. आणि नंतरचे उरलेले जे दोघी आहेत त्याला अटॅच असणारे CH3 ते दोघी काय असणारे, प्रायमरी कार्बन असणारे. मग आता प्रायमरी कार्बन आपण प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्चरी कार्बन आणि क्वाटर्नरी कार्बन कसे असतात ते आपण बघितलं. आपल्याला जर विचारलं हाऊ मेनी प्रायमरी हायड्रोजन ॲटम्स आर देअर, तर प्रायमरी हायड्रोजन किती असतील बघा. राईट साईडला जर आपण बघू, राईट साईडकडून जर आपण लेफ्टला आलो तर बघा प्रायमरी हायड्रोजन CH3चे जे काही कार्बन आहेत ते प्रायमरी कार्बन, आणि त्यांच्याजवळचे जे हायड्रोजन असतील ते काय असणार आहे, प्रायमरी हायड्रोजन. या ठिकाणी 2 प्रायमरी कार्बन दिसतात, म्हणजे त्यांचे 6 आपल्याला काय मिळणार आहे, प्रायमरी हायड्रोजन 6. नंतर परत इकडे क्वाटर्नरीचे 2 दिसत आहेत, परत 6 हायड्रोजन आपण मोजणार प्रायमरी, 6 6 12. नंतर इकडे लेफ्टला 3 हायड्रोजन दिसतात टर्मिनल मिथिल ग्रुपचे, 12 आणि 3 15. म्हणजे प्रायमरी हायड्रोजन किती असणार आहे या स्ट्रक्चरमध्ये, 15. नंतर आता आपल्याला सेकंडरी हायड्रोजन बघायचे. सेकंडरी हायड्रोजन 2 नंबरचा कार्बनवरचे ते 2 हायड्रोजन आलेत. नंतर बस एवढेच आपल्याला सेकंडरी हायड्रोजनची संख्या आपल्याला 2 मिळणार आहे. नंतर आपण टर्चरी हायड्रोजनकडे जाऊया. हाऊ मेनी टर्चरी हायड्रोजन्स आर प्रेझेंट नाव. C, that is the second last carbon, that is CH. It have only one hydrogen, that means tertiary carbon पाशी जे हायड्रोजन आहेत, म्हणजे इथं फक्त एकच हायड्रोजन आपल्याला दिसतोय टर्चरी कार्बन पाशी. म्हणजे द नंबर ऑफ टर्चरी हायड्रोजन ॲटम्स आर 1. अँड हाऊ मेनी टर्चरी हाऊ मेनी क्वाटर्नरी हायड्रोजन ॲटम. क्वाटर्नरी कार्बन आपल्याला एकच दिसतोय सिंगल मध्यभागी, त्यापाशी कुठलाही हायड्रोजन आपल्याला दिसत नाही. कार्बनचे 4 व्हॅलन्सी 4 बॉन्ड आपल्याला दिसतात. देर इज नो हायड्रोजन, म्हणजेच क्वाटर्नरी हायड्रोजन नंबर्स आर 0. So in this way we can determine the primary, secondary, tertiary and quaternary carbon as well as hydrogen atoms respectively. So we will see the next, that is first isoalkanes. Now if we have asked the definition of isoalkanes, how can you define? C, very simple definition. The alkanes in which when one carbon branch or one carbon chain is attached to the second carbon of parent chain or parent alkane, then that alkanes are called as isoalkane. कशाला म्हणायचं isoalkane? When one carbon chain or one carbon branch or methyl branch is attached to the second carbon of the longest chain or the parent chain, then that alkanes are called as isoalkane. Isoalkane मध्ये लॉंगेस्ट चेन जी असणार आहे किंवा पॅरेंट चेन असणार आहे लॉंगेस्ट, त्याच्या चेनवरती जो सेकंड कार्बन असेल त्या सेकंड कार्बनला जर एखादा अल्किल ग्रुप असेल, मिथिल ब्रांच असेल, तर तेव्हा त्या अल्केनला आपण काय म्हणू शकतो, आयसोअल्केन. सी द एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल CH3 मध्यभागी CH दिसतोय, आजूबाजूला 3 CH3. याचं नाव तुम्हाला माहिती आहे, याचं नाव आहे आयसोब्युटेन. वी हॅव सीन बिफोर, दिस इज आयसोब्युटेन. जरी ह्या आयसोब्युटेनचं स्ट्रक्चरमध्ये खाली स्ट्रक्चर बघा, CH3 वरचं आयसोब्युटेन आणि खाली चं स्ट्रक्चर हे सेम आहे, फक्त त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, राईट साईडला जो CH3 त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा ग्रुप आलेला आहे CH2. वरच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला 4 कार्बन दिसत आहेत आणि 10 हायड्रोजन, म्हणजे C4H10 त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि खालचा स्ट्रक्चर जे आहे सेम त्याच्यासारखं, जे फक्त CH2 ग्रुप एक्स्ट्रा आलेला आहे. मग त्यावेळेस वरच्या मॉलिक्युलला आपण आयसोब्युटेन म्हटलं, तर खालच्या मॉलिक्युलला आपण काय म्हणणार आहेत, तर या ठिकाणी 5 कार्बन असल्यामुळे 4 कार्बन स्ट्रेटमध्ये आणि एक सेकंड पोझिशनला ब्रांच कार्बन चेन असणारे, मिथिल ग्रुप असणारे, तर तेव्हा त्या कंपाऊंडला आपण काय म्हणू शकतो, आयसोपेंटेन. 5 कार्बनमुळे आयसोपेंटेन म्हणणार.
ह्या आयसोपेंटेन स्ट्रक्चरकडे तुम्ही बघा. परत आपण CH2च्या जवळ अजून एक एक्स्ट्रा CH2 ग्रुप आणला, अटॅच केला, तर तो पुढचा मेंबर मिळणार आहे म्हणजे आयसोहेक्झेन. मग जसा CH2 ग्रुप वाढेल तसं आपल्याला नेक्स्ट मेंबर मिळत राहणार आहे. सो दीज आर द आयसोअल्केन्स. नाव वी विल सी द नेक्स्ट, that is neoalkanes. What is neoalkanes? We will see the definition. When the two single carbon branches are attached to the second carbon of the parent chain, then that alkanes are called as neoalkanes. neoalkane मध्ये काय सिच्युएशन आहे? लॉंगेस्ट पॅरेंट चेनच्या जर सेकंड कार्बनला 2 मिथिल ग्रुप किंवा 2 अल्किल ग्रुप, 2 ब्रांचेस जर असतील, 2 अल्किल ग्रुप्स असतील, 2 मिथिल ब्रांचेस जर अटॅच असतील, तर त्या अल्केन्सला आपण काय म्हणू शकतो? निओ अल्केन्स. परत बघू डेफिनेशन. व्हॉट इज निओ अल्केन्स? व्हेन 2 सिंगल कार्बन ब्रांचेस are attached to the second carbon of the longest parent chain, then that alkanes are called as neoalkanes. आयसोअल्केन मध्ये काय बघितलं आपण? एकच कार्बन ब्रांच म्हणजे मिथिल ग्रुप सेकंड कार्बनला अटॅच होता. निओअल्केन मध्ये आता 2 मिथिल ग्रुप सेकंड कार्बनला अटॅच असतील किंवा 2 सिंगल कार्बन ब्रांचेस जर सेकंड कार्बनला असेल लॉंगेस्ट चेनच्या, तर त्या अल्केनला आपण काय म्हणू शकतो? निओअल्केन्स. सी द एक्झाम्पल. बघा, या एक्झाम्पलमध्ये आपण थोडं वेळ इमेजिन करूया. मध्यभागी कार्बन आणि आजूबाजूला 4 CH3 ग्रुप आहे. राईट साईडला आपल्याला CH2 CH3 दिसतोय. CH2 ग्रुप थोडा वेळ वगळून द्या. डायरेक्टली तो कार्बन CH3ला जर अटॅच असेल तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार? निओपेंटेन. मध्यभागी कार्बन आणि आजूबाजूला जर 4 मिथिल ग्रुप असतील तर त्याला आपण काय म्हणू शकतो? त्या स्ट्रक्चरचं नाव आहे निओपेंटेन ड्यू टू द 5 कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन इट. आता कार्बन आणि CH3 मध्ये जर CH2 ग्रुप आला असेल तर त्या कंपाऊंडला काय म्हणणार आपण? निओहेक्झेन. रिमेंबर दिस. परत CH2 ग्रुप वाढला की पुढचा मेंबर म्हणजे निओहेप्टेन. याप्रमाणे आपण ते नाव देऊ शकतो. सो दीज आर द एक्झाम्पल्स. दॅट इज निओहेक्झेन और निओपेंटेन आर द एक्झाम्पल्स ऑफ निओअल्केन्स. अँड आयसोपेंटेन, आयसोब्युटेन, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ आयसोअल्केन्स. रिमेंबर, वन मार्क्ससाठी तुम्हाला ते विचारलं जाऊ शकतं. आता आपण बघूया. आपल्याला समजा आपल्याकडे स्ट्रक्चर दिलं, मोठं स्ट्रक्चर दिलं, बल्कियर अल्किल ग्रुप्स किंवा बल्कियर सबस्टिट्युएंट जर एखाद्या स्ट्रेट चेनला जर अटॅच असेल, लॉंगेस्ट चेनला जर अटॅच असेल, तर त्यावेळेस आपल्याला IUPAC नाव जर विचारलं असेल, हाऊ कॅन यू गिव्ह द IUPAC नेम फॉर दॅट big structure that is having the bulkier substituents or alkyl substituents? At that time, C, the longest chain ला आपण बघा CH3 CH2 CH2 आपण एक पासून जर लेफ्ट कडून राईट साईडला जर नंबरिंग केलं या मोठ्या मॉलिक्यूलसाठी, स्ट्रेट चेनला जर आपण बघितलं 1 2 3 4 5 याप्रमाणे डायरेक्टली आपण 10 कार्बन आहेत या चेनमध्ये. 10 कार्बन तुम्ही कार्बन नंबरची संख्या नंबरिंग देऊन ठेवा. जास्तीत जास्त कार्बन ते चेनमध्ये आले पाहिजे स्ट्रेट चेनमध्ये. 10 कार्बनचा कोणता पॅरेंट अल्केन होतो? डेकेन. 9 कार्बनचा नोनेन होतो. 8 कार्बनचा ऑक्टेन, 9चा नोनेन आणि 10 कार्बनचा डेकेन मॉलिक्यूल होईल. पॅरेंट अल्केन डेकेन असणार आहे. शेवटचं नाव त्याचं काय असेल? डेकेन. आता चौथ्या पोझिशनला बघा तुम्ही. चौथ्या पोझिशनला एक ग्रुप दिसतोय, आयसोप्रॉपिल ग्रुप किंवा सेकंडरी प्रॉपिल ग्रुप दिसतोय. आणि 5व्या पोझिशनला आपल्याला कुठला ग्रुप दिसतोय? सेकंडरी ब्युटिल ग्रुप दिसतोय. मग आता आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. अल्फाबेटिकली जो ग्रुप अगोदर असेल, ज्या ग्रुपचं अक्षर अगोदर असेल लेटर, त्याला तुम्ही अगोदर प्रेफरन्स देणार. म्हणजे सेकंडरी ब्युटिल आणि आयसोप्रॉपिल याच्यामध्ये प्रॉपिलपेक्षा ब्युटिल म्हणजे बी अगोदर येतो, म्हणून सेकंडरी ब्युटिल ग्रुपला अगोदर नंबर द्यायचा. मग याचं IUPAC नेम कसं येईल? दॅट इज 5 सेकंडरी ब्युटिल. आता अंक आणि अक्षर, अंक आणि शब्द याच्यामध्ये डॅश आला पाहिजे. दॅट इज 5 सेकंडरी ब्युटिल. देन 4 आयसोप्रॉपिल डेकेन. बघा 5व्या पोझिशनला आपल्याला सेकंडरी ब्युटिल ग्रुप आहे.
चौथ्या पोझिशनला आयसोप्रॉपिल ग्रुप आहे, म्हणून नाव देताना 5 सेकंडरी ब्युटिल, देन 4 आयसोप्रॉपिल आणि नंतर शेवटी काय येणार आहे, डेकेन. दॅट इज द पॅरेंट नेम. So we can give like this the IUPAC name. Now see, if the substituent is further, if the substituent is further branch, जर substituent चीच परत ब्रांचिंग झालेली असेल तर त्यावेळेस काय करणार, प्लेस द सबस्टिट्युएंट इन ब्रॅकेट. सबस्टिट्युएंटला ब्रॅकेटमध्ये ठेवा अँड नेम इट बाय द नंबरिंग द कार्बन अटॅच टू द पॅरेंट चेन ॲज 1. आणि मग त्या सबस्टिट्युएंटला तुम्ही नंबरिंग द्या जो पॅरेंट चेनला अटॅच असेल, पॅरेंट चेनच्या ज्या कार्बनला अटॅच असेल त्या कार्बनच्या नंतरपासून आपण त्याला नंबरिंग देणार 1 2 3 याप्रमाणे. सी द स्टेटमेंट, इफ द सबस्टिट्युएंट इज फर्दर ब्रांच्ड देन प्लेस द सबस्टिट्युएंट इन ब्रॅकेट अँड नेम इट बाय गिविंग द नंबर the carbon numbering, give the numbering the carbon attached to the parent chain as 1. पॅरेंट चेनला जो कार्बन अटॅच असेल त्या सबस्टिट्युएंटचा त्या कार्बनला तुम्ही 1 नंबर द्या. बघा ह्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये इफ यू सी द बिग स्ट्रक्चर देअर, बघा CH3 CH2 CH2 डायरेक्टली स्ट्रेट चेन दिसते. जसं आपल्याला मागच्या चेनला आपल्याला 10 कार्बन होते, ह्या ठिकाणी 9 कार्बन आहेत. आपण डायरेक्ट नंबरिंग लेफ्टकडून राईटकडे दिली, 9 कार्बन अटॅच केलेले दाखवले, 9 कार्बनला नंबरिंग दिली. 5व्या पोझिशनला आता ह्या ठिकाणी सबस्टिट्युएंट दिसतोय. बघा 5व्या पोझिशनला जो सबस्टिट्युएंट, आता इथं सिच्युएशन काय आहे, सबस्टिट्युएंट ऑलरेडी ब्रांच्ड आहे. मग जो ब्रांच असेल बघा 1 2 3, दुसऱ्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप ब्रांच दिसत आहेत आणि स्ट्रेट जर आपण बघितलं 1 2 3 कार्बन, तो सबस्टिट्युएंटचा स्ट्रेट चेन असणार आहे. आता सबस्टिट्युएंट ऑलरेडी ब्रांच आहे म्हणून त्या सबस्टिट्युएंटचा जो कार्बन आहे, जो मेन कार्बन चेनला अटॅच आहे, असा मेन कार्बन चेनला जो कार्बन आहे त्या कार्बनला आपण काय नंबर दिला, 1 2, 1 नंबरपासून स्टार्ट करायचं, 1 2 3 याप्रमाणे कार्बन नंबरिंग दिल्या. नंबरिंग दिल्यानंतर दुसऱ्या पोझिशनला आपल्याला काय दिसतोय, 2 मिथिल ग्रुप दिसत आहेत. मग हे पूर्ण टोटल कुठे टाकायचे आपल्याला, ब्रॅकेटमध्ये टाकायचे. तर बघा 5व्या कार्बनला हे सगळा सबस्टिट्यूट आहे म्हणून त्याचा IUPAC नेम बघा राईट साईडला 5 डॅश. 5 काय आहे तर 5 हा लॉंगेस्ट सिलेक्टेड लॉंगेस्ट चेनचा पॅरेंट चेनचा नंबर आहे की ज्या नंबरला तो सबस्टिट्युएंट प्रेझेंट आहे. 5 डॅश. आता ब्रॅकेटमध्ये काय करायचं आपल्याला, सी सबस्टिट्युएंटबद्दल माहिती लिहायची. बघा सबस्टिट्युएंटच्या सेकंड कार्बनला 2 मिथिल ग्रुप आहेत म्हणून ब्रॅकेटमध्ये बघा 2,2 डॅश सारखी ग्रुप आहे मिथिल म्हणून 2,2 डॅश डायमिथिल आणि तो ग्रुप कुठला आहे, प्रॉपिल ग्रुप आहे. सबस्टिट्युएंटचा ग्रुप कोणता आहे, प्रॉपिल. बघा 1 2 3 म्हणजे प्रॉपिल ग्रुप, दुसऱ्या पोझिशनला 2 सारखे मिथिल ग्रुप आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये काय घेतलं आहे आपण, 2,2 डायमिथिल प्रॉपिल. हा भाग ब्रॅकेटमध्ये आला पाहिजे आणि नंतर ब्रॅकेटच्या बाहेर आपले बघा 9 कार्बन आहेत म्हणून तिथं शेवटी ब्रॅकेटच्या बाहेर काय असणार आहे, नोनेन पॅरेंट अल्केन. द नेम ऑफ पॅरेंट अल्केन शुड बी इन लास्ट position. That is the correct IUPAC name of this given structure is 5 dash in bracket 2,2 dash dimethyl propyl bracket complete and then nonane. So this is the correct IUPAC name of this given structure. So we will stop here.